e gasta debaixo da cama. Se eu tô de quadro, ela se abre. Live, o mente hot que os gatos e gasta debaixo da cama. Se eu tô de quadro, ela se abre. आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी आपल्या नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करून 0.16चा रेशो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। या फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा फोटो सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। फोटोच्या पहिल्यांदा ठेवून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्या सिम्पली हा जो बीट मोड दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं। एक ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला इथे एक्स्ट्रा कॉडचा, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं। इथे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे। सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायची, जी लेंथ आहे अशा वेळी न्यायची इथपर्यंत। नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचे। आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे त्या हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले 1 2 3 अशा बीट आहेत। जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्पीड करायचा। पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होत आहे, फोटो आल्यानंतर इथून हे बीट चेंज होत आहे अशा वेळी। ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू, पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, तर सिम्पली आपल्याला नाही ती बीट इथे चेंज होते। ठीक आहे, त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा आपल्याला काय करायचं, आता हा फोटो कट केल्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू। आपण PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं पहिल्या PNG। त्याच्यानंतर हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं आहे अशा प्रकारे। येत त्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारे। आणि ह्या PNGची सुद्धा लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि 2 बटन इथून सेट करायचं स्क्रीनवर। ठीक आहे, अशा प्रकारे सर्व फोटो इथून बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुम्हाला खालची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करू येतं, मग अप्लाय टू ऑल ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर 5 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथे यायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलचा इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली रेट्रो फेड इन टूचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच टर्न लाईटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला जो ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पहिल्यांदा ठेवायचे आणि इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक करून येथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 5 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे, म्हणजे 4 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथे आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं। स्पीड 10 ठेवून हे साईज आहे ती संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचे आणि व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट जाईल सेक नावाचा, इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून पुन्हा आपल्याला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून आहे ना आपल्या हा जो 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचा आहे। व्हिडिओवरती क्लिक करू येतो माहिती स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 आणि 8 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ। ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे। व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।